गायत्री महाजन गायत्री ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गुणोत्तर प्रमाण। गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक सगळ्या सरळ सेवा भरतीला विचारला जातो आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे टेटची एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि टेटच्या एक्झामच्या दृष्टीने आपण आजचा टॉपिक निवडलेला आहे गुणोत्तर प्रमाण आणि 100% एक तरी प्रॉब्लेम यावर असणार आहे। चला तर वळूया आजच्या टॉपिककडे। आता गुणोत्तर प्रमाण याची मांडणी जी असते हे a/b यालाच कसं मांडतो आपण a:b a:b। समजा माझ्याकडे a ची व्हॅल्यू आहे 10 आणि b ची व्हॅल्यू आहे 20 म्हणजे याला वाचतात कसं 10:20 बरोबर आहे ना। म्हणजे 10:20 याला असं वाचल्या जातं। मग आता याला सॉल्व करू शकतो का आपण? 100% सॉल्व करू शकतो बघा। 10 1 जा 10 10 2 जा 20 म्हणजे यांचा रेशो काय मिळाला तुम्हाला 1:2 काय मिळालेला आहे 1:2। क्लियर आहे सगळ्यांना? आता एवढं सोपं तुम्हाला विचारणार नाही। ही झाली बेसिक कन्सेप्ट। आता आपण ऍक्च्युअल प्रश्नांकडे वळणार आहोत। कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा। मित्रांनो वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। काय म्हणतोय पहिला प्रश्न? a:b याची व्हॅल्यू काय 1:2 बरोबर आहे 1:2। b:c ची व्हॅल्यू काय 2:3 म्हणजे 2:3। तर आपल्याला प्रश्न विचारलाय देन a:b:c = what म्हणजे a ला b आणि b ला c म्हणजे a:b:c ची व्हॅल्यू काय असणार आहे। ठीक आहे, चला तर मांडणी कशी करायची बघा। किती संख्या आहे a b आणि c? तीन संख्या आहे ना, अशाच मांडायच्या a:b:c केली मांडणी। आता बघा a:b ची व्हॅल्यू काय 1:2 बरोबर। त्यानंतर b:c ची व्हॅल्यू काय 2:3। आता बघा ही b ची व्हॅल्यू इथेच घेतली बरोबर आहे। हां, आता अशी करायची लाईन। ठीक आहे, आता बघा लाईन किती आलेली आहे 1 2 किती लाईन आलेली आहे 2 लाईन आलेल्या आहे। किती संख्या आहे 1 2 3 तीन संख्या असताना किती लाईन आल्या 2 आल्या। आता विचारलं काय आहे a b आणि c यांच्या गुणोत्तर प्रमाणाची काय विचारलेली आहे व्हॅल्यू विचारलेली आहे। त्यांचं गुणोत्तर प्रमाण काय येणार आहे असं विचारलेलं आहे। मग अशा वेळेस काय करायचं a च्या खाली कुणी आहे का रे? नाही, मग तिरपा बाण मारायचा, मारला। ठीक आहे, आता b च्या खाली कोणी आहे का? मग आता याचा गुणाकार करून घ्यायचा 2 × 2 इस्टूचं साइन जशाला तसं। आता b ची व्हॅल्यू विचारलेली आहे, b च्या खाली कुणी आहे का? हो, नसतं तर तिरप घ्यायचं पण आहे ना, मग ही अशी घ्यायची व्हॅल्यू 2 × 2 4 बरोबर आहे 2 × 2 4। आता कोणाची व्हॅल्यू विचारली आहे c च्या वर कुणी आहे का? नाही, मग असं तिरप जायचं बघा, यांचा गुणाकार करायचा 2 त्रिक 6 म्हणजे 2 त्रिक 6 बरोबर आहे। आता भाग जातोय का बघा 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 म्हणजे काय मिळाली व्हॅल्यू 1:2:3 म्हणजे a:b:c ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 1:2:3। समजलंय? सोपं आहे की नाही? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच। चला तर मित्रांनो वळूया सेकंड प्रॉब्लेम कडे। सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे a:b 3:4 b:c 4:5 म्हणजे या व्हॅल्यू दिलेल्या आहे आणि प्रश्न तोच आहे। a:b:c ची व्हॅल्यू काय केलेली आहे विचारलेली आहे। बघा मांडणी तशीच करायची। किती संख्या आपल्याकडे? तीन संख्या a b c मांडली बरोबर। आता a:b काय 3:4 ज्यांना पहिलं समजलं नाही त्यांनी यामध्ये छान कन्सेप्ट क्लिअर करून घ्या। नंतर b:c ची काय 4:5 केली की नाही मांडणी। आता बघा a च्या खाली कुणी आहे का? नाही, मग काय जायचं तिरप जायचं 3 × 4 किती होतात 12 इस्टूचं साइन जशाला तसं। आता b च्या खाली आहे का? हो, मग त्यालाच घ्यायचं 4 × 4 किती होतात 16 बरोबर आहे की नाही। हां, नेक्स्ट बघा 4×5 20 आता इथे तिरप जायचं 4×5 आता याला भाग जातो का? हो जातोय। कशाने जातोय? 4 ने 4 त्रिक 12 4 चौक 16 4×5 20 म्हणजे तुम्हाला a:b:c ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 3:4:5। सोपं आहे की नाही रे? बघा सोपं आहे की नाही? काहीतरी कठीण आहे का? काहीही कठीण नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घेणं आणि मी कशा पद्धतीने बाण मारले तेवढं एक समजून घ्या, बाकी तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही। नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे।
मित्रांनो, हे आहे तुमच्यासाठी पहिल्या 2 प्रॉब्लेमवर पहिला जो टाइप शिकवला त्या 2 प्रॉब्लेमवरचं एक होमवर्क. या होमवर्कचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नेक्स्ट टाइप लगेच. चला तर मित्रांनो, वळूया आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम बोर्डवर काय दिसतंय? a:b ची व्हॅल्यू काय? 1:2. b:c ची व्हॅल्यू काय? 3:4 म्हणजे 3:4. c:d ची व्हॅल्यू काय? 5:4. बरोबर आहे. म्हणजे a b c आणि d 4 संख्या दिसतात की नाही? मग 4 संख्यांचं तुम्हाला गुणोत्तर प्रमाण विचारलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं? मेथड तीच वापरायची आहे. चला, a:b:c:d मांडून घेतल्या संख्या. हो, 100% मांडून घेतलेल्या आहेत. नंतर a:b ची व्हॅल्यू काय? 1:2 बरोबर जशाला तसं. नंतर b:c ची व्हॅल्यू काय आहे? 3:4 घेतलं इथे. नंतर c:d ची व्हॅल्यू काय? 5:4 घेतलंय 5:4. आता बघा, जेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की 3 संख्या होत्या a b c, तेव्हा किती लाईन आल्या होत्या? 1 2 2 लाईन आल्या होत्या. आता 4 संख्या आहेत, किती लाईन आल्या? 1 2 3 आलेल्या आहेत. मग आता एरो कसे बघायचे? आता तेव्हा आपण त्या संख्येच्या खाली म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार केला होता. आता इथे 3 लाईन आलेल्या आहे, म्हणजे किती संख्यांचा गुणाकार करावा लागेल? 3 संख्यांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. चला बघूया कसा करायचा. पहिलं 1 2 आणि ही 3 म्हणजे 3 1 3 3 5 15. ती कुठे मांडायची? a च्या खाली. इस्टूचं साइन जशाला तसं. आता बघा, पहिले b च्या खाली कोणी आहे का? यस आहे. मग b च्या खालचं घ्यायचं आणि तिरप घ्यायचं. b च्या खालचं घ्यायचं आणि तिरप घ्यायचं म्हणजे 2 6 6 5 30. इस्टूचं साइन जसंच्या तसं. बरोबर आहे की नाही? आता बघा, आता असं घ्यायचं 4 दुने 8 आणि 8 पंच 40. लक्षात येतंय? 4 दुने 8 8 पंच 40. प्रत्येक वेळेस किती संख्या येतात? 3 संख्या. एरो बघा मी कसे देत आहे. पहिला 1 2 3 असा घेतला. दुसरा 1 2 3 असा घेतला. तिसऱ्या वेळेस 1 2 3 असा घेतलेला आहे. आता चौथ्या वेळेस 100% कसा घेणार आहे? 1 2 आणि 3. कसं? 2 चौक 8 बरोबर आहे. 8 चौक 32 म्हणजे तिसऱ्या वेळेस कसा येणार आहे? हा असा आणि हा असा. 2 चौक 8 8 चौक 32. आता सारख्या संख्येने भाग जातो का? बघा, ही विषम संख्या आहे, ह्या समसंख्या आहे, भाग जाणार नाही. म्हणजे a:b:c:d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 15 30 40 32. ही व्हॅल्यू तुम्हाला या आन्सर क्वेश्चनची मिळालेली आहे. सोपं आहे की नाही रे? काही कठीण आहे का? जेव्हा तुम्ही यावरचा एक सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघाल तेव्हा तुम्हाला 100% ही कन्सेप्ट समजणार आहे. पहिले 2 समजले की नाही, मग हे सुद्धा समजेल. काय कठीण आहे? फक्त यामध्ये 4 व्हॅल्यू विचारल्या. 4 व्हॅल्यू विचारल्या म्हणून टप्पे किती आले? 1 2 3. पहिल्या वेळेस किती आले होते? 2 आले होते. म्हणून 2 संख्यांचा आपण काय केला होता? गुणाकार केला होता. इथे किती संख्यांचं करावं लागणार? 3. पहिल्या वेळेस 1 2 3 सरळ जायचं. दुसऱ्या वेळेस 1 2 3. तिसऱ्या वेळेस 1 2 3. चौथ्या वेळेस 1 2 3 असं. सोपं आहे की नाही? कुठेही जाऊ नका. यावरचं होमवर्क देते, त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये 100% सांगा. चला तर मित्रांनो, मागच्या टाइपवरचं एक्झाम्पल होमवर्क म्हणून तुमच्यासाठी. a:b ची व्हॅल्यू आहे 1:2, b:c ची आहे 2:3 आणि c:d ची आहे 3:4. खूप सोपं आहे. याचा आन्सर मला 100% कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. मित्रांनो, वळूया एका नवीन प्रॉब्लेमकडे. टाइप तोच आहे, सगळं तेच आहे, फक्त कन्सेप्ट थोडी घुमवून फिरवून विचारलेली आहे. मग असे प्रश्न आले तर आपल्या मुलं 100% थोडे घाबरतात, गडबडतात. अशा टाइपचं तर घेतलं नाही आणि आपण सगळे टाइप घेणार आहोत. कारण आपला मोटो काय आहे की तुम्हाला एक्झाम 100% पास व्हायचीच आहे. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. बघूया आपलं नवीन प्रॉब्लेम. जर a:b ची व्हॅल्यू काय? 5:8. b:c ची व्हॅल्यू काय आहे? 11:13. आणि त्यांनी म्हटलंय की a ची व्हॅल्यू काय आहे? 110. तर c ची व्हॅल्यू काय असणार आहे? मांडणी तीच करायची. किती संख्या आहे? a b c. मांडणी करा a b c. ठीक आहे. गुणोत्तर प्रमाण असल्यामुळे इस्टूचं साइन द्यायचं. त्यानंतर a:b काय? 5:8. b:c काय? 11:13. मांडणी केली की नाही रे? समजली. आता
दोन दोन संख्यांचा याच्या खाली आहे का कुणी नाही, मग याचं याच्या सोबत, याचं याच्या सोबत आणि याचं याच्या सोबत. बघा 11 5 55 इस्टूचं साइन जशाला तसं, 11 8 88 इस्टूचं साइन जसंच्या तसं, 13 8 104 104. सरळ आहे की नाही. आता बघा त्यांनी म्हटलंय की a ची व्हॅल्यू आपली किती आली 55 आणि त्यांनी म्हटलं a ची व्हॅल्यू किती आहे, किती आहे 110 110. आता बघा 55 ला जर तुम्ही 2 ने गुणलं तर किती येतंय 110 येतंय. 55 ला 2 ने गुणलं तर काय येतंय 110 येतंय. आणि ह्या सगळ्या संख्या काय गुणोत्तर प्रमाणात आहे, म्हणजे यांचं जे पण बदलेल ते समप्रमाणात बदलते. मग इथे जर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर c ची व्हॅल्यू काढताना 100% 2 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. याला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असाही असेल, मॅडम b ला नाही करणार का 2 ने मल्टिप्लाय? करायचं ना, त्यांनी कुठलं पाप केलंय? ठीक आहे करायचं आहे, पण त्यांनी आपल्याला c ची व्हॅल्यू विचारलेली आहे म्हणून तेवढंच करायचं, आपला वेळ वाचवायचा. क्लिअर आहे. बघा 2 1 जा 2 2 0 0 2 4 जा 8 म्हणजे तुम्हाला c ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 208. क्लिअर आहे. बघा c = 208. 100% सगळ्यांना हे प्रॉब्लेम समजलेलं असेल आणि छान पद्धतीने सांगितलेलं आहे. समजायला पाहिजे. आणि नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. नेक्स्ट टाइप लगेच. चला प्रश्न त्याच टाइपचा आहे, तर थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. आता बघूया हा प्रश्न काय म्हटलेला आहे. p q r 3 व्हॅल्यू दिलेले आहे. बघा p q आणि r 3 व्हॅल्यू दिलेले आहे. आता आपण जसं मी मागच्या वेळेस केलं होतं तसंही केलं तरी चालेल. मांडणी करायची, तिरकस बाण द्यायचे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, किंवा खूप सोपं आहे. बघा इथे p दिसतोय, इथे p ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, मांडली मी 2 p ची व्हॅल्यू. इथे q दिसतोय, q ची व्हॅल्यू इथे 3 आहे, q इथे आहे, इथे पण q ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 100% q ची व्हॅल्यू किती असणार आहे 3 असणार आहे. आणि r इथे एकटाच आहे, r ची व्हॅल्यू इथे काय 4 आहे. बरोबर. मग आता ह्याच व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे, ज्या इक्वेशनला मी काय केलेलं आहे स्क्वेअर केलेला आहे, बॉक्स केलेला आहे. बघा आता p + q, p + q बरोबर आहे. किती येणार p किती आहे 2 + 3 2 + 3 5 इस्टूचं साइन आहे म्हणून जशा तसं इस्टूचं साइन द्या. पुन्हा काय म्हटलंय q + r q + r q किती आहे रे 3 3 प्लस किती आहे r किती आहे 4 म्हणजे काय ना 5 7 5 7 म्हणजे हा जो इक्वेशन विचारलेला आहे या इक्वेशनची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालेली आहे 5 7. सोपं आहे की नाही? काहीतरी कठीण आहे का? काहीही कठीण नाही. व्हिडिओ फक्त मन लावून बघत राहा आणि अभ्यास छान पद्धतीने करा. क्लिअर आहे. बघा प्रॉब्लेम किती सोपा आहे. p/q एकच रेशो दिलेला आहे, किती आहे 2:3. मग p ची व्हॅल्यू काय असणार आहे 2 आणि q ची व्हॅल्यू काय असणार आहे 3. 100%. आता काय करायचं इक्वेशन दिलेलं आहे twice p plus q is to 5p minus 3q याची काय विचारलेली आहे तुम्हाला व्हॅल्यू विचारलेली आहे. मग twice p 2 p ची व्हॅल्यू काय 2 आहे प्लस q ची व्हॅल्यू काय 3 is to 5 p ची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस 3 ची 3 ला 3 आणि q ची व्हॅल्यू काय आहे 3. चला बघा 2 दुने 4 4 आणि 3 7 5 दुने 10 10 - 9 3 त्रिक 9 10 - 9 किती 1 म्हणजे या इक्वेशनची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालेली आहे 7 सोपं आहे की नाही? आता सेम टाइपचं एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे आणि प्रत्येक होमवर्क करून बघत चला, प्रत्येक पॉइंट नोट डाऊन करत चला आणि होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की देत चला. विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे. चला तर वळूया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. चला तर विद्यार्थी मित्रांनो नवीन प्रॉब्लेम लगेच बघूया. आता बघा ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर प्रमाण किती आहे रे 8:7 आहे. जर ए चा पगार 33% व बी चा पगार 12% वाढला आहे तर त्यांच्या वाढीव पगाराचे गुणोत्तर प्रमाण काय होईल असा प्रश्न विचारलेला आहे. काय करायचं बघा किती सोपं आहे. सेकंदात आन्सर काढणार आपण. a/b दोन व्यक्ती आहेत घेतलं. ए चा पगार किती आहे गुणोत्तर प्रमाण 8:7 बरोबर आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे
ए चा पगार 33% वाढला। जेव्हा टक्केवारी म्हणते आपल्याला माहिती होतं का नाही, मग अजून करायचं की त्याचा पगार पहिले किती होता 100%, मग 100 मध्ये जर 33 वाढले तर किती झाले 133, बरोबर आहे की नाही। मग घ्यायचं 8 गुणिले 133, बरोबर आहे। बी चा पगार किती वाढला म्हटलेला आहे, बी चा पगार 12% म्हणजे 7 गुणिले 12% म्हणजे किती रे 100 होता आधी 100%, त्यामध्ये 12% वाढला 112, 112। ज्यांना लक्षात राहत नसेल त्यांच्यासाठी इथे सांगते, आपण काय केलेलं आहे 100 आधी होता त्यामध्ये 33% वाढलेला आहे, 100 आधी होता त्यामध्ये 12% वाढलेला आहे, हे असं केलेलं आहे। क्लिअर आहे। आता बघा यांनी याला भाग जातो का चेक करा, यांनी याला भाग जातो का, कसाही भाग गेला चालेल, फक्त भाग गेला पाहिजे। 8 एके 8, 8 14 म्हणजे 8 14 8 किती होते रे 112, 14 8 किती होतात 112। बघा 7 एके 7 आणि उरले खाली किती 7 9 63 म्हणजे 19, म्हणजे 19 7 किती 133, म्हणजे आता इथे काय शिल्लक राहिलेला आहे 1 1 कटला, तसंही 1 चं काही हे नाहीये, बरोबर आहे। 1 गुणिले 1 1 आणि ऑलवेज 1 असतोच। मग इथे काय उरलं 19, इथे काय उरलं 14, म्हणजे यांच्या ए चा पगार आणि A:B यांच्या पगाराचा रेशो काय झालेला आहे 19:14, 19:14। सोपं आहे की नाही, काहीतरी कठीण आहे का, किती लवकर काढलं। आता तुम्हाला मांडून सांगितलं एवढं मोठं म्हणून, जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही मांडणी सुद्धा करत नाही। हे एवढं मांडण्याची गरज आहे का, डायरेक्ट हे आणि हे मांडलं विषय संपला, बरोबर आहे की नाही, सोपं आहे की नाही। सेम एक्झाम्पल याच टाइपवर तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे आणि या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये 100% द्या। विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइपवरचं होमवर्क तुमच्यासाठी इथे दिलेलं आहे, याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा। व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राइब करायला, शेअर करायला विसरू नका। तब तक के लिए बाय। आणि तुमचा अभ्यास छान चालू आहे असे गृहीत धरते आणि त्याहीपेक्षा छान हो आणि तुम्ही छान पद्धतीने करत राहा एवढं मात्र नक्की सांगेल। तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट। बाय।